नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपल्याला चंद्रिका टाकून 4 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ 95-97% आळ्यांनी कोश तयार केलेले आहेत. आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण की 4 दिवस झाल्यानंतर जे आपण लहान आळ्या चौथ्या मोल्डमध्ये उचलायच्या विसरतो त्या अशा प्रकारे चंद्रिकेवर राहतात. तर 4 दिवस झाल्यानंतर ही बघा, ती आळीची साईजवरून तुम्हाला कळतं की हे छोट्या आळ्या आहेत, कारण की आपण पूर्ण वाढलेली आळी हिच्या जवळपास 2.5-3 पट असते. तर 4 दिवस कंप्लीट झाल्यानंतर थंडीमध्ये, म्हणजे चंद्रिका टाकल्यानंतर 4 दिवस झाल्यानंतर आणि कोश असं दाबून पाहायचा, कडक झालेले पाहिजेत, तयार झालेले. तेव्हा काय करायचं मित्रांनो, ह्या ज्या सर्व आळ्या आहेत ह्या उचलून काढायच्या. नाहीतर काय होतं, ह्या आळ्या कोश तर बनवत तर नाहीतच, पण बेडवर अशा प्रकारे मरून जातात. माझ्या बॅचमध्ये थ्रूआउट व्हिडिओ बनवले आहेत मी. तुम्हाला माहिती आहे कसल्या प्रकारचं इन्फेक्शन नव्हतं, आळीला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. वेळेवर डस्टिंग झालं आहे. ही जस्ट आळी बुरशीने मरती आहे. तर मी इथं गोळा केलेले आहेत. ह्या सगळ्या आळ्या गोळा करायच्या आणि बाहेर टाकून द्यायच्या. साधारण आपण बघू शकता हे त्या आळ्या काही जास्त नसतात, म्हणजे एक साधारण 200 आळ्या अख्ख्या बॅचमध्ये निघतील, 200-300 आळ्या. त्या काढून हे करायचं, कारण काय होतं चंद्रिका काढताना बघा ह्या साईडला तुमच्या आळ्यांची साईज पाहून तुम्हाला कळू शकते ह्या काय मोठ्या आळ्या नाही आहेत. हे जे लहान चिंगरं म्हणतो आम्ही त्यांना, पिल्लं, ते आता शेवटच्या स्टेजला पर आळ्यांचे कोश तयार झाले तरी त्यांची ही अवस्था आहे. आणि ह्याच्या पुढे जात नाहीत, ते असेच काळे पडून मरून जातात. हे असे आणि त्याच्यामुळे असं कोशाला डाग पडतो. ही आळीच कोशावर तिची विष्ठा केलेली, युरिन केलेलं आहे, त्याचे असे डागाळ कोशाचं प्रमाण कमी होतं. थोडाच वेळ लागतो, पटापट आपलं गोळा करून बाहेर काढून टाकून देणे. छान असे कोश बनलेले आहेत. कोशाची क्वालिटी पण आहे, साईज पण चांगली झालेली आहे. आता प्रतीक्षा आहे की ॲक्च्युअल किती किलो माल निघतो आहे. ए ग्रेडच्या आसपास बसला तर 200 किलो माल बसेल. पण मला, जसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवले आहेत की मला उंदरांनी आणि त्याच्या आधी थोड्या पक्ष्यांनी खूप त्रास दिलेला आहे. पक्ष्यांचा एवढा हे त्रास नव्हता, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मला उंदरांनी त्रास दिलेला आहे. ते उंदीर पकडायसाठी मी ट्रॅप केलं आहे, पण ट्रॅपमध्ये काय सापडले नाहीत. चिकट सापळ्यामध्ये सापडलेत. हे बादलीचा ट्रॅप आहे. तिथे गेला, पडला, हे जागेवर. हे ट्रॅप लावलेत, त्याचा उपयोग का नाही झाला तर ॲक्च्युली मला वेळ गेल्यावर कळालं की ह्या ट्रॅपवर मी चढण्यासाठी अशा साईडने विटा लावून ठेवल्या होत्या की उंदरा, आणि त्याच्यावरती ते सुकट बोंबील वगैरे टाकले होते. पण ते उंदरांनी ह्याच्यापेक्षा ताज्या आळ्यांवर ताव मारणे पसंत जास्त केलं.
पण उंदीर पळवण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी इथे विजेता टाकली आहे. आणि खरं सांगतो मित्रांनो, ज्या दिवशीपासून मी विजेता टाकला आहे त्या रात्रीपासून मला उंदरांचा त्रास खरंच कमी झाला आहे. ज्या ठिकाणाहून उंदीर येत होते इकडनं वरनं खाली उतरतात आणि इथनं खाली उतरून ह्या भागात, तर ज्या भागात उंदीर येत होते ना तिथं अशी मी भरपूर अशी उधळण केली आहे. आणि उंदरांचा त्रास पावडरनेच कमी झाला. म्हणजे त्या वासाने उंदीर यायचं कमी झालं आहे, म्हणजे नाहीच आले. सर्व बाजून टाकलं. तर हा एक उपाय आहे, मला अनुभव आलेला मी शेअर केला आहे. आता आज 4था दिवस आहे. अजून 5वा आणि 6वा दिवस मी वाट पाहणार आहे. कारण की काय, कोश तयार झालेत पण कोशाच्या आत पिपा तयार नाही झालेला, अजूनही आळी आहे. म्हणजे आम्ही जी बॅच ग्रुपमध्ये घेतलेली आहे, काही जोडीदारांनी कोश कापून पाहिलेत, आतमध्ये सुद्धा अजून आळी आहे. आणि हे जे कडक कोश झाले ते पहिल्या दिवशी चंद्रिकावर गेलेले कडक झालेले. कालपर्यंत आळ्या चंद्रिकावर होत्या बऱ्याच, त्यांनी आज कोश धरलेला आहे. तर त्या आळीला कंप्लीट कोश करायला साधारण 2 दिवस तरी वेळ पाहिजे. म्हणून उद्याचा आणि परवाचा असं 2 दिवस मी अजून चंद्रिकावर ठेवणार आहे. सोमवारी संध्याकाळी, आज शनिवार आहे, उद्या रविवार, आणि सोमवारी संध्याकाळी मी चंद्रिका खाली उतरायला चालू करून ठेवणार आहे. म्हणजे रात्रीच उतरवणार आणि साफ करून ठेवणार, जेणेकरून मंगळवारी सकाळी जास्तीचा लेबर, एक 5-6 लेबर घेऊन एकाच दिवसात माल सर्व हार्वेस्ट होऊन जाईल, असं माझं नियोजन आहे. पाहूया कसं होतं ते. चंद्रिका साफ करतानाचा व्हिडिओ मी पुढच्या भागात अपलोड करेल. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.